असतील कोकाडेंचा राजीनामा हा मंजूर झालेला आहे। त्यांच्या सगळ्या पदाचा राजीनामा घेण्यात आलेला होता। तुर्तास त्यांच्याकडे कुठलेही पद नाहीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन यांच्याकडून। चेतन, खऱ्या अर्थानं कोकाडे आता बिन खात्याचे मंत्री, राजीनामा मंजूर। निश्चितपणे लाजवी आता मंत्री पदावरून त्यांचा पायउतार झालेला आहे, त्यामुळे आता ते केवळ आमदार आपल्याला म्हणून पाहायला मिळतील। कारण याआधी त्यांच्याकडील खातं जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलेलं होतं आणि तशी माहितीचं पत्रही जारी केलेलं होतं। त्यानंतर काल त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला होता। अजित पवारांकडून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सायंकाळी प्राप्त झाला होता आणि सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी तो कडे पाठवलेला होता आणि आज राज्यपालांनी या संदर्भातील पत्र जारी केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारतो आहे। त्यामुळे आता केवळ आणि केवळ विधिमंडळाकडे लक्ष असेल। नाशिक जिल्हा न्यायालयाने जे निर्णय आहे त्याची प्रत विधिमंडळाला मिळाल्यानंतर त्यांचं आमदारकी सुद्धा रद्द केली जाईल। परिणामी आज होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर आणि तरच फक्त आमदारकी आहे ती कोकाटेंची शाबूत राहील, अन्यथा मंत्रिपदाप्रमाणेच त्यांचा आता आमदारकीवरून देखील त्यांना पाय उतारवताना पाहायला मिळू शकतं। चेतन, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। आचार्य देवव्रत यांच्याकडून जी प्रत आलेली आहे ती प्रत आपण टीव्ही स्क्रीनवर या क्षणी पाहतोय, त्यावर काय लिहिलंय ते आपण पाहूया। डिअर श्री फडणवीस जी, आय एम इन रिसिप्ट ऑफ युअर लेटर डेट 18 December 2025 forwarding therewith resignation letter of Manikrao Shivaji Kokate Minister. As recommended in the letter, I accept the resignation of Advocate Manikrao Kokate with best wishes, आचार्य देवव्रत। एक्सक्लुझिव्ह ही प्रत राजीनामा मंजूर केल्याची आपण लोकशाही मराठीवर या क्षणी पाहतोय। फडणवीसांना ही प्रत पाठवण्यात आलेली आहे आचार्य देवव्रत यांच्याकडून आणि आपण हा राजीनामा मंजूर केल्याचं या प्रतमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 18 डिसेंबर या दिवशी खरं तर हा राजीनामा मंजूर झाल्याचं या ठिकाणी प्रत ही फडणवीसांना पाठवण्यात आलेली आहे। साधारणतः कालच या सगळ्या संदर्भात ही प्रत पाठवण्यात आल्याचं आता स्पष्ट होताना दिसतंय। फडणवीसांना हे लेटर देण्यात आलेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यानंतर आता हा राजीनामा कोकाडेंचा मंजूर झालेला आहे। खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाडे बिन खात्याचे आता मंत्री असतील। कुठलीही खाती माणिकराव कोकाडेंकडे नाही। चेतन, आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, ही प्रत कालच मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेली आहे। निश्चितच काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील प्रत ज्यावेळी राज्यपालांना पाठवली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी त्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण राजीनामा स्वीकारल्याची माहिती पत्राद्वारे पाठवलेली आहे। यानुसार याआधी त्यांनी मंत्रिपदातून पदभार काढून घेतलेला होता। ज्याचे क्रीडा खाते आणि अवकाश खातं जे माणिकराव कोकाटेकडे होतं ते खातं काढून घेण्यात आलं होतं, त्यामुळे बिनखात्याचे मंत्री कालपर्यंत होते। मात्र काल रात्री ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली आणि ही शिफारस स्वीकारत राज्यपालांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारलेला आहे। त्यामुळे आता ते केवळ माजी मंत्री आणि आमदार म्हणून कार्यरत आहेत। मात्र ज्यावेळी या जिल्हा न्यायालयाच्या निकालाची प्रत मी तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या